प्लायनट सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उपेश रणजित पाटील यांना हिंजवडी पोलिसांनी ठोकला बेड्या। उपेश रणजित पाटील यांनी फ्रेशर आयटी इंजिनियर उमेदवारांची केली कोट्यवधी रुपयांची फसवणूक। हिंजवडी आयटी पार्क येथे अंदाजे 400 ते 500 आयटी फ्रेशर इंजिनियर उमेदवारांची प्लायनट सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उपेश रणजित पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे। उपेश रणजित पाटील यांनी वेगवेगळ्या कन्सल्टीचे मार्फत फ्रेशर इंजिनियर उमेदवारांना मोठा वार्षिक पगाराचं आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आगाऊ रक्कम स्वीकारून त्यांना कामाला लावतो असं सांगून व विश्वास संपादन करून स्वतःचा आर्थिक फायदा करता फ्रेशर्स इंजिनियर उमेदवारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे। या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन येथे उपेश रणजित पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंजवडी पोलीस स्टेशनला प्लायनट सॉस कंपनी ही जी हिंजवडीमध्ये एक रजिस्टर्ड कंपनी आहे, ज्यांनी जवळपास 400 ते 500 आयटी फ्रेशर्सला फसवलंय। त्यांच्याकडून 1 लाख 2 लाख 3 लाख अशा रक्कम घेऊन त्यांना ट्रेनिंग देऊन जॉब लावतो असं सांगितलंय। त्या कंपनीचे जे मालक आहेत उपेश पाटील, आज त्यांना पोलिसांनी इथं ताब्यात घेतलेलं आहे आणि ती मुलं पण सगळी आली ज्यांची फसवणूक झालेली आहे। तर आमचं सगळ्या मुलांना हेच आव्हान आहे की ज्यांनी याच्यामध्ये पैसे दिलेले असतील त्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी, नाहीतर आयटी फोरमला येऊन तुम्ही संपर्क साधावा। आणि ह्याला आता जे ताब्यात घेतलेलं आहे तर त्याच्याकडनं आमची अशी विनंती आहे की सगळ्या मुलांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावे।